पुत्र छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, ज्या महामानवाच्या जयंती आपण एकत्र आलो आहोत, भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्या भाऊ साठे आणि सर्व महामानव. बोरसड या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीनं एवढ्या सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचा जोरदार टाळ्या अभिनंदन करायच्या प्रकारची विनंती करतो. टाळ्या जरा व्यवस्थित वाजल्या, जरा जोरदार टाळ्या वाजवा, आम्ही जरा तुमचा थकवा देऊ. विचार मंचावर स्थानापन्न आदरणीय वंदनीय भरतेजी, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे विचारवंत साहित्यिक माजी मित्र डॉक्टर शिवाजी कांबळे साहेब, ज्यांचा तिसरी आझादी पिक्चर मी पाहिलेला आहे. पोलीस खात्यामध्ये काम करून रिटायर झाल्यानंतर समाजकार्य करतायत असे गौरवदादा, प्राचार्य आलटे सर, प्राचार्य लीना सर, या कार्यक्रमाचे सर्व आयोजक, उपस्थित बंधू. सर्वप्रथम तथागत महात्मा गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आताच पुतळ्याचं अनावरण झालंय, पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरामध्ये बाबासाहेबांना आपण अभिवादन करतो. कार्यक्रम काय आयोजित केलेला आहे तर महामानवाचं कार्य तुम्हाला आम्हाला समजावं. या महामानवाने तुमच्यासाठी काय केलंय ह्याची जाणीव व्हावी. त्यांचं काही कार्य अपूर्ण आहे का, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे काय, ते आपल्याला समजावं, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समोर हात केलाय, दिशा जी आहे, आणि चालत राहा, समाजात प्रबोधन करत राहा, प्रगती करत राहा, हा मेसेज त्यातून मिळतो. आता एवढे महामानव गेले, आमची प्रगती का होत नाही त्या मानानं? एक किस्सा सांगून मी कार्यक्रम माझ्या भाषणात बोलतो. आणि लहान मुलं पण आहेत. एक गोष्ट सांगतो, एका जंगलामध्ये 10 माणसं फिरायला गेली. किती माणसं? 10. जंगल प्रचंड घनदाट आहे. या जंगलामध्ये दिवसा अंधार पडत होता, अशी घनदाट झाडी आहे, आणि 10 माणसं असतात. एकामेकाच्या हाताला धरून ते जीवमुठी धरून जात आहे. आणि चालत असताना एकाच्या लक्षात आलं की आपला एक माणूस कमी, तो कोण कमी म्हणजे अंधारात दिसत नाही, पण एक कमी नाही म्हणे, सगळे बरोबर आहे. अहो तो माणूस हरपला, तो वाघ सिंह खातील, काय करायचं? काय नाही, आपण माणसं बोलतो, 10 बोलतो.